अगं आई झाला का डबा? आधीच वेळ झालाय, मालक ओरडतोय. हो रे बाबा झालं. हे घे. बरं आई जातो. सानिका कुठं आहे? दिसेना झाल्या. काय माहित बाबा, सकाळ सकाळी कुठल्या मैत्रिणीकडे वही आणायला गेल्या. जरा सांग तुझ्या बहिणीला, जरा आईची मदत करत जा दुसऱ्या पोरींसारखी. नुसतं ते डोकं तिच्या अभ्यासातच असते. करू दे का आई तिला अभ्यास, उद्या काय नाही काय बनेल ते. बरं आता जातो मी, उशीर झालाय. आई, दादा गेला का? हो आत्ताच गेला, तेवढा स्वयंपाक केलाय, खाऊन घे. मी शेजारी चालले धुणं भांडी करायला, तेवढे 4 पैसे तर भेटतील मला. ही 4 भांडे आहेत, तेवढे घासानी कॉलेजला जा. बरं सानू, जाते मी आता. अरे देवा, 9 वाजले. अभ्यासाच्या टायमिंग लक्षातच राहिलं नाही. आईनं भांडी घासायला सांगितली होती. आता एक काम करते, पहिला बसचं टायमिंग झालं, पहिला मी कॉलेजला जाऊन येते, मग आल्यावर भांडी घासेन. आज लय ऊन आहे बाबा. अन्या पाक घायला आल्यासारखं वाटाले. वय सच्चा लगा, कंटाळा आलाय बघ या जिंदगीचा. रोज उठा, काम करा. जनावराच्या वरचा जन्म झालाय आपला. काय करायचं काय, एवढं काम करून पण 1 रुपया राहिनं झालाय. त्यात सानिका मोठी झाल्या आणि इथं मालकाला पण सांगितलंय पगार वाढवायला. मालक पण पगार वाढवून झालाय. इथं राहून काय होत नाही गावात आपलं. अरे तू लंकेश बघ, आपल्या सिद्धाप माझा पोरग मर्दा तालुक्यात जाऊन किती सुधारला. तुझ्या कामाबद्दल त्याला विचारू काय? गप बस, गाव सोडून काय सांगू नकोस. होय बाबा, तुझं मला माहीत आहे. तुझा जीव तुझ्या बहिणीमध्ये आहे, म्हणून तर तू गाव सोडून कधी कामाला जात नाहीस बाहेर. तिला लहानपणापासून डोळ्यासमोर नाही जाऊ दिलं रे. अरे लगा, पण इथं राहून काय आपलं होणार आहे काय? बघू म्हणा पुढच्या पुढं. चल मालक यायच्या आधी कामाला लागूया. अरे देवा, या पुरीनं भांडीच घासली नाहीत. आम्ही इथं दिवस रात्र राबतोय, तर या पुरगीला त्याची किंमतच नाही. येऊ दे आज घरला, तिचं कॉलेजच बंद करतो. आलीस, तुला एक काम सांगितलेलं धड नीट होत नाही. अगं आई, उशीर झालेला कॉलेजला जायला, म्हणून तशीच गेले. तुझं रोजच झालंय हे सानू. किती काम चुकारपणा करायला लागलेस. काम करून दुसऱ्याची मला कंटाळा येतोय किती. जरा तरी मदत करायची. माहिती आहे ग. असू दे आता, कसं पण मलाच करायचे आहेत कामं. तुला आईची किंमतच नाही. मी मेल्यावर मग तुला किंमत कळेल. काय लगा, गावातली सगळी पोरं काम करायला तालुक्याला चालल्यात मग. काय करायचं गावात, काय काम नाही काय नाही. सचिन, बोला काका. अरे काय दिवस एवढा मावळला, आज एवढा उशीर का? होय काका, आज काम थोडं जास्त होतं. मालक काय काम झाल्याशिवाय सोडतोय वय. अरे जरा तब्येतीची काळजी घेत जा, नुसतं काम काम करू नकोस. होय काका, तुमचं काय चालू आहे? तब्येत काय म्हणत्या?
हाय बघ नीट आता. वय झालंय आता. गावातनं फिरून यायचं जरा. निवांत राहायचं. पोरं आता मोठी झाल्यात. सगळी पोरावरची जबाबदारी टाकले बघ. आता निवांत राहायचं बघ. होय तुमचं बरोबर आहे. बरं काका आता जातो, घरातील वाट बघत असतील. या पोराचं मला कौतुकच वाटतं या. श्याम्या गेल्यापासून सगळी घरची जबाबदारी पार पाडल्या पोरानं. बरोबर म्हणताय तात्या. पोरग लय कामाचं आहे. कधी कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही, कायम कामात असते बघा. चला जातो, मला दवाखान्यात जायचं आहे. आई एक तांब्या पाणी आण ग. होय बाबा, तेवढंच राहिलं आता. आणतो. सगळ्यांची सेवा मीच करायची, माझी कोण करते का? आई काय झालं, एवढं का रागावल्यास? तब्येत बरी नाही का तुझी? माझ्या तब्येतीला काय धाड भरल्या काय? जा विचार जा तुझ्या लाडक्या बहिणीला काय झाले ते. सनू का ग एवढं का नाराज दिसाल्यास? काय नाही, आई सकाळी मला ओरडली मी भांडी न वाजता कॉलेजला गेले ना, त्यामुळे. आईने मला ती कामचुकार पण बोलली, म्हणून मला वाईट वाटलं. अगं सानू, आईचं बरोबरच आहे. दुसऱ्याच्या घरातील कामं करून ती दमलेली असते, म्हणून ती चिडचिडपणा करते. तू काय एवढं मनावर लावून घेऊ नकोस. बरं दादा. बरं चल जेवून घेऊया, भूक लागली मला. बर बाई, चुकलं माझं, ओरडायला नाही पाहिजे होतं. तोंड नीट कर आता. सचिन बाळ, उद्या हप्ता आहे. सानूची फी पण भरायची आहे. माझा पगार आला होता ते मी किराणा मालाची उधारी भागवली. होय आई, बघतो मी. अरे सच्चा, एवढं काम करू आणि जेवाय सुट्टी करू बाबा आपली. ते नव सच्चा, सकाळ जर बघाले तुझ्या चेहऱ्याकडं, तोंड पाडला आहेस. काय झालंय काय? काय सांगू अन्या, जवळ पैसाच नाही. उद्या हप्ता आलाय, सानूच्या शाळेची फी पण भरायची आहे. आणि बघ केला का, सगळ्या अडचणी आयुष्यात एकदमच येतात. अरे सच्चा, अडचणी आयुष्यात कुणाला सुटल्यात काय? तुला ह्यावर आता एकच उपाय बघ, तालुक्याला जाऊन काम करावं लागेल बघ. बरं, आणि एक काम कर की, तो तालुक्यात लंकेश आहे बघ, त्याला जरा विचार की मला तालुक्यात काम मिळेल काय. अरे सच्चा, तू तालुक्याला जाणार हे तर मला पटनच झालंय. अरे तुझा घरातून आणि गावातून पाय निघत नाही लगा. अरे अन्या, मला जावंच लागणार रे, परिस्थितीच तशी आली आहे. अरे पण तू तुझ्या बहिणीशिवाय राहू शकशील काय? हे सगळं मी तिच्यासाठीच करतोय रे, पण इथं राहून मला तिच्या शिक्षणाचा खर्च भागवता येणार नाही. म्हणून मला काळजावर दगड ठेवून शहरात कामाला जावंच लागणार आहे. बरं ठीक आहे, तू जायचं ठरवलंच आहेस तर त्याला बोलून बघतो. तो केव्हा पण ये बोललाय आपल्याला. ठीक आहे, विचार मग त्याला. थांब, आत्ताच फोन लावतो त्याला. हॅलो लंकेश, माझं एक तुझ्याकडे काम होतं रे. बोल की बाबा. अरे माझा मित्र सचिन आहे ना, त्याला तुझ्या इकडे काम आहे काय रे काय? अरे अन्या, गाडी खाली करायला माणसं लागणार आहेत आणि पगार पण अंगावर आहे. जेवढं आपण पोती उतरेल तेवढं पैसे. बघ तुझा मित्र येतोय का? बरं ठीक आहे, तो करेल काम. त्याला लावून देतो उद्या. पण तू सांभाळून घे त्याला, तालुक्यातलं काही माहीत नाही त्याला. टेन्शन नको घेऊ अन्या, सगळं मी करतो मॅनेज. तू फक्त तालुक्याच्या गाडीला बसवायचं काम कर. बरं ठेवतो आता, मला काम आहे. अन्या मित्रा, लय मदत केलास, तुझे उपकार कसे फेडू? अरे सच्चा मित्र बी म्हणतोस आणि उपकाराची भाषा पण तूच करतोस. लई शहाणा आहे. चल राहिलेलं काम करूया.
सचिन उद्या हप्ता आहे, त्याचं काही केलंस का? होय, हे घे पैसे. मी आता हे काम सोडणार आहे. का रे, काय झालं? कोण काय म्हटलं का? नाही गाई, खर्च खूप वाढला आहे. सानू पण मोठी झाली आहे. सानूच्या शिक्षणाचा खर्च या कामातून नाही भागणार, म्हणून मला तालुक्याला उद्याच कामाला जावं लागणार आहे. का रे बाळा, गाव सोडून एवढ्या लांब कसं राहशील? आई, आपल्यासाठीच जातोय. घरची परिस्थिती सुधारायचं म्हटल्यावर काहीतरी करावंच लागेल. काय रे दादा, तू गेल्यानंतर माझ्याशी कोण भांडणार? अगं वेडाबाई, फोनवर भांडू आपण. खोटं बोलू नको, तिकडे गेल्यावर कामात विसरशील. अगं वेडे, तुला विसरायला काय माझं दगडाचं काळीज आहे काय? अरे बाळ, एवढ्या लांब शहरात आपलं कुणी आहे का? अगं आई, तो आपल्या शेजारचा लंकेश आहे ना, तो तालुक्यात काम करतोय. त्यानंच मला काम बघितलं आहे. तो आणि मी सोबतच असणार आहे. बर ठीक आहे, आता खूप उशीर झाला आहे, झोपा. उद्या सकाळी तुला लवकर जायचं असेल ना. सचिन बाळा, सगळं घेतलं आहेस ना नीट? काय राहिलं तर नाही ना? होय आई, घेतलंय सगळं. दादा तू परत कधी येणार? 2-4 महिन्याची तर गोष्ट आहे. पैसे जमले की येईन परत. 2-4 महिने म्हणजे खूप दिवस असतात रे दादा. मग कॅलेंडर मधला रोज एक दिवस कमी करत जा. बाळा, पैसे कमवण्याच्या नादात स्वतःची काळजी घ्यायला विसरू नको आणि वेळेवर जेवण करत जा. होय, बरं जातो मी आता. तालुक्याची बस निघून जाईल. दादा काय ग? काळजी घे. तू पण आईची काळजी घे. मी येतो लवकर परत. भावा, तालुक्याची गाडी गेली काय? नाही अजून दादा. हे सच्चा, अरे सच्चा मित्रा, अरे आणि हळूहळू पडतील. काय लागा न भेटतात चालायस होय मला? अरे गडबडीत विसरलोच मरता. काय गडबडीत मरदा म्हणतोस? बरं ठीक आहे, जा. तू तिथली काय काळजी करू नकोस. मी त्याला व्यवस्थित सांगितलं आहे. काय ठीक आहे, मला विसरू नको मित्रा. बरोबर मित्र. चल जाऊ काय मित्रा, काम अर्धो सूट आलोय तुझ्यासाठी भेटायसाठी. हॅलो लंकेश, कुठं आहे? आलोय मी इथं स्टँडवर. हॅलो हॅलो. ये सचिन. दादा, हो माझा मित्र आहे, गावाकडं आलाय, कामासाठी घेऊन आलो याला. बरं ठीक आहे, आता गाडी येणार आहे, ते काम व्यवस्थित समजून सांग आणि गाडी तेवढी भरून घे ह्याच्याकडनं. चल सचिन, तुला गोडाऊन दाखवतो. हे बघ सचिन, हे आपलं गोडाऊन आहे आणि हे जे पोती दिसतात का नाही, हे खाली पण करायचे असतात आणि लोडिंग पण करायचं असतंय. मग तुला पगार पण चांगला मिळतंय आणि फक्त काय प्रामाणिकपणाने काम कर. हां होय लंकेश. सच्यावर लवकर, अर्जंट आहे. नक्की शिवच काय पोरगा तू सांगितलं होतंस ते? मला खेळच तो, ह्याचं नाव सचिन. काम करतोय का नुसतं टाइमपास करतोय रे? नाही, मला काम व्यवस्थित करतोय, पोरगं मेहनती आहे. ते नव्ह, तुझं वडे वारल्यात म्हणा. होय, घरचं परिस्थिती खराब आहे म्हणून पैशासाठी शहरात आलाय. गरज काय सगळ्यांना असते रे, कामात प्रामाणिकपणा पाहिजे का नको? होय, मला पोरगं कामचोर नाही, सकाळपासून कामच करायला आहे. नवीन आहे म्हणून ढिल्ला सोडू नकोस, व्यवस्थित काम करून घे. होय, मला लक्ष ठेवतो मी त्याच्यावर. आणि मेहनती माणसाचा कोणाचाही पगार आपण तटवायचा नाही, ज्या त्या वेळेवर देऊन सोड. बरं. अगं सानू, दादाला फोन लाव ना जरा, 15 दिवसावर रक्षाबंधन आले. हो लावते.
हॅलो दादा. हॅलो, बोल की सानू. कसं चालू आहे तुझा अभ्यास? आई बरी आहे ना? दादा आम्ही दोघी पण बरं आहोत. तू कसा आहेस? सचिन बाळा, कसा आहेस तू? खूप दिवस झालं तुला बघितलं नाही, खूप आठवण येते तुझी. आई मी ठीक आहे. तू तुझी आणि सानूची काळजी घे. अरे बाळा, तसं नाही रे. किती झालं तरी आईचं काळीज आहे. काळजी तर वाटणारच ना. माझं मूल तिथं कसं राहत असेल, काय खात असेल. राहू दे आईचा मेलोड्रामा. तू माझं ऐक. 15 दिवसांवर रक्षाबंधन आले. तू येणार आहेस ना? अगं विसरलोच बघ कामाच्या नादात. बरं सांग, काय पाहिजे तुला रक्षाबंधनाला? दादा मला काही नको, फक्त तू ये. तू माझं मौल्यवान गिफ्ट आहेस. सानू काय ग, मी महिनाभर काय इकडं आलो, तू तर मोठ्या माणसासारखी बोलायला शिकलीस. बरं बाई, येतो रक्षाबंधनाला. सचिन, काम पटकनावर. बरं ठेवतो आता, संध्याकाळी करतो तुला. बाजारात नाही यायलाच जरा उशीरच झाला. गाडी पण भेटली नाही, लई वेळ झाला. अरे मार मार. अगं सानू, आवर पटकन. आता एवढ्याच सचिन येईल. तुझं काय आवरायचं ते आवरून घे पटकन. उगाच नंतर गडबड नको. आई दादा आला. आलास बाळा तू? अरे देवा, हाताला काय झालं तुझ्या? अगं आई, सावर स्वतःला. अरे दादा, काय झालं हे? सानू, तू त्या दिवशी फोन केली होतीस तेव्हा मुलगा एक गाडीच्या आडवा गेला. त्याला वाचवायला गेलो आणि हे सगळं झालं. अरे देवा, इतका कसा रे तू निर्दय झालास. आधी माझ्या नवऱ्याला नेलंस, आता माझ्या लेकरासोबत असं केलंस. तो कमवून घालत होता ते बघवलं नाही का तुला? आई रडू नकोस. जे व्हायचं होतं ते झालं. उलट माझ्या जीवाचं काय बरं वाईट नाही झालं, फक्त हातावरच निभावलं. आपण त्या देवाचे आभार मानायला पाहिजेत. दादा रडू नको, सगळं ठीक होईल. सानू, तू अशी नाराज होऊ नकोस. आज खूप शुभ दिवस आहे. तू अशी तोंड पाडून राखी बांधाल्यास. दादा नको. सगळे भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतात, पण मी तुला वचन देईन की मी खूप शिकेन, मोठी होईन आणि तुला कामालाही पण जायची गरज नाही लागणार. अरे क्या रे, ये सब बिखरा पड़ा है. आज मालिक आने वाला है, सब ठीक से कर दो. हाँ कर रहा हूँ. ओके. ओ सोनू, उसको उधर करके उधर रखो. दीवान जी आपके पास काम था. क्या रे? मेरे को पैसे एडवांस चाहिए. पिछले हफ्ते ही तेरा पगार हुआ है, अभी क्यों पैसे चाहिए? दीवान जी घर में थोड़ा दिक्कत है. मालिक साहब बात करो, मेरे को पैसे चाहिए अर्जेंट. ठीक है, मैं मालिक से बात करता हूँ. हॅलो दादा. हॅलो सानू, बोल की. लोक म्हणतात राखीचा धागा नाजूक असतो, हो, पण हा धागा खूप मजबूत आहे. कारण याच्या मागे भरपूर तुझे कष्ट आहेत आणि मी दिलेलं आज वचन पूर्ण झालं. कारण तुझी बहीण IPS ऑफिसर झाली, त्याच्यामुळे आजपासून तुला काम करायची गरज नाही. आज मनापासून वाटतंय मेहनत केली कधी वाया जात नाही. फक्त देवावर विश्वास असायला पाहिजे. राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण त्याची गाठ मनात पडते. भाऊ बहिणींचं नातं असंच असतं. कधी भांडणं, कधी रुसणं, पण वेळ आली की एकामेकांसाठी जगणं.